मित्रांनो, असे विद्यार्थी जे 2026 मध्ये MH-PCB CET देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी बायोलॉजी हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय ठरणार आहे. कारण की हा विषय टोटल 100 मार्कांसाठी येतो आणि या विषयामध्ये जितके तुम्ही जास्त मार्क्स स्कोर कराल, तुमचा ओव्हरऑल पर्सेंटाइल तितकाच इन्क्रीज होईल. आता मित्रांनो, तुम्हाला या विषयामध्ये असे कोणते टॉपिक्स आहेत किंवा अशी कोणती स्ट्रॅटेजी आहे, जी की तुम्हाला वापरली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या एक्झाममध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुमचा स्कोर 90 प्लस जाईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सुरुवातीला एकदा आपण टॉपिक्स बघूया, पण त्याच्या आधी नेमकं आपण या एक्झामबद्दल काही डिटेल्स पाहूया. तर या एक्झाममध्ये बायोलॉजी या विषयासाठी टोटल 100 क्वेश्चन्स असणार आहेत. त्यासोबतच प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. सो टोटल 100 मार्कांचा हा सब्जेक्ट असणार आहे. त्यासोबतच या एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सो तुम्हाला पाहिजे तितके क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. आता सिलेबस वेटेज. तुम्हाला माहिती आहे या एक्झाममध्ये 11th अँड 12th या दोन्ही इयर्सचा सिलेबस येतो. त्यामध्ये 11th क्लाससाठी तुम्हाला 20% सिलेबस कव्हर होतो आणि 12th क्लाससाठी तुम्हाला 80% सिलेबस कव्हर होतो. आता असं का? कारण की मित्रांनो, असे बरेचसे टॉपिक्स आहेत 11th क्लासमध्ये जे की ॲज अ फाउंडेशन काम करतात 12th क्लाससाठी. सो जोपर्यंत तुम्ही 11th क्लासमध्ये तुमचं फाउंडेशन क्लिअर नाही करणार किंवा परफेक्ट नाही करणार, तुम्हाला क्लास 12चे काही टॉपिक्स अवघड जाऊ शकतात. ओके. सो सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची 11चे टॉपिक्स परफेक्ट असले पाहिजे, तरच तुम्हाला 12थचं सिलेबस परफेक्ट करता येईल. तर चला, सगळ्यात पहिलं आपण बघूया क्लास 11चे असे टॉपिक्स ज्यांचा वेटेज हाय आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला असं नाही म्हणणार की फक्त हेच टॉपिक्स येतील, बट रिसेंट काही इयर्सपासून जे ट्रेंड आपण पाहत चाललोय, त्या ट्रेंडमध्ये या टॉपिक्सचे क्वेश्चन्स जास्त करून रिपीट होतात. म्हणून मी यांचा वेटेज हाय ठेवला आहे. सो तुम्ही यानुसार तुमचे टॉपिक्स क्लिअर करू शकता आणि त्या टॉपिक्समध्ये परफेक्ट होऊ शकता. आता सगळ्यात पहिलं चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स. आता हे सगळे जे वेटेज आहेत ते पर्सेंटेजमध्ये आहेत, सो तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. सो सगळ्यात पहिला टॉपिक जे की बायोमॉलिक्युल्स आहे, त्याचं 4% वेटेज आहे. ओके. मग येतं रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, त्याचं 5% आहे. मग ह्युमन न्यूट्रिशन, त्याचं आहे 5%. मग आहे एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, त्याचं आहे 4%. आता मित्रांनो, तुम्हाला असं कधी होऊ शकतं की हे एक्झॅक्ट चॅप्टर नेम नसतील, बट तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया मिळेल की कोणत्या सेक्शनमधून हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता नेक्स्ट आपण बघूया क्लास 12साठी, ज्याचा एक हायेस्ट जवळपास 80% कव्हरेज आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, त्याचा आहे 7%. मग रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, त्यांचा आहे 7%. मग इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स, त्यासाठी 6%. मग मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्याचा आहे 4%. ओरिजिन अँड इव्हॅल्युशन ऑफ लाईफ, त्याचा आहे 5%. प्लांट वॉटर रिलेशन, त्याचा आहे 4%. प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन, त्याचा आहे 6%. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन अँड कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, या दोघांचे जवळपास 8% आहे. म्हणजे खूप एक हाय वेटेज आहे या दोन टॉपिक्सला. तर तुम्ही यानुसार हे टॉपिक्स जास्त परफेक्ट करू शकता. मग आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, त्यांचा आहे 5%. नेक्स्ट टॉपिक्स आहेत एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन, 6%. बायोटेक्नॉलॉजी 3%. ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन 6%. इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो 4%. अँड लास्ट टॉपिक म्हणजे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज, त्याचा आहे 2%. तर मित्रांनो, हे टॉपिक्स होते सगळे 12चे. तुम्ही यानुसार, आता मी जे पर्सेंटेजचं वेटेज तुम्हाला दिलं आहे, तर क्वेश्चनचं वेटेज, त्यानुसार तुम्ही या टॉपिक्सला अरेंज करू शकता आणि त्यानुसार तुम्ही त्या टॉपिक्सला कव्हर करू शकता. आता बरेच वेळेस तुम्हाला असं होतं की तुम्हाला काही टॉपिक्स इझी जातील किंवा काही टॉपिक्स अवघड जातील. तर त्यासाठी काय करा, जे टॉपिक्स इझी आहेत त्यांना आधी संपवून टाका, कव्हर करून टाका. मग तुमच्याकडे जेव्हा वेळ उरेल तेव्हा तुम्ही जे अवघड टॉपिक्स आहेत त्यांना कव्हर करा. आता मित्रांनो, हे सगळं झालं टॉपिक्स. हे तर खूप सोपी गोष्ट आहे. मी तुम्हाला टॉपिक सांगितले, तुम्ही आता कव्हर करणार. पण यासोबतच तुम्हाला फक्त टॉपिक करून चालणार नाही. तर तुम्हाला याचे PYQs, त्यातल्या त्यात मॅक्सिमम टू मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील या सगळ्या टॉपिक्सचे. ओके. तरच तुमची तयारी पूर्ण मानली जाईल. नाहीतर फक्त टॉपिक्स करून काय होणार नाहीये. तुम्हाला क्वेश्चन जोपर्यंत तुम्हाला आयडिया नाही मिळणार, तुम्हाला जोपर्यंत एक वे नाही मिळणार की बाबा कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, तर तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता का नाही. सो जमतील तितके क्वेश्चन सॉल्व्ह करा.
तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका तुम्ही PYQs मध्ये टाका. सध्या आता वेळ आहे, तुमचे बोर्ड्स पण येणार आहेत, सो तुम्ही ॲज अ थिअरॉटिकल सब्जेक्ट्स स्टडी करा. पण एकदा का तुमचे बोर्ड संपतील, तुम्ही तयारीला लागा आणि ह्या पूर्ण टॉपिकचे होतील तितके जास्त MCQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हे एकच मार्ग आहे. तुम्ही MCQ झालं, तुम्ही PYQ झालं, जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला एक ॲनालिसिस भेटेल की तुम्ही कोणत्या टॉपिकमध्ये, त्यातल्या कोणत्या सेक्शनमध्ये तुम्ही परफेक्ट आहात आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज पडेल. ही गोष्टी तेव्हाच कळतील जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह कराल. ओके. तर मित्रांनो, हा होता पूर्ण टॉपिक आजचा. आपण भरपूर 11th प्लस 12चे टॉपिक्स डिस्कस केले आहेत. तुम्ही यानुसार वाटलं तर व्हिडिओ परत बघा, हे टॉपिक्स नोट करून घ्या आणि याच्यानुसार तुमची तयारी चालू ठेवा. आता मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कुठलाही डाऊट असल्यास मला कमेंट करा. आणि इन केस तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असतील किंवा क्वेश्चन्स पाहिजे असतील किंवा MCQ पाहिजे असतील तर मला प्लीज कमेंट डाऊन करा. मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेल. चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.